रफराफ करत गाड्या आहेत ना स्वाड निघून चालल्यात आहेत. मुंबई गोवा हायवे गाड्या कसं सुसाड चाललं तिथनं. आपल्या गावाकडून आलेली हे आहे ना लक्झरी ट्रॅव्हल्स स्लीपर गाडी ही आहे जाखमाळी ट्रॅव्हल्स आणि ही मुंबईवरून आलेली आहे. आता स्लीपर गाडी आहे ना मंडणगड तालुक्यामधली ना पहिली स्लीपर गाडी. बघा किती मोठा स्पेस आहे. इकडे आरामात आहे ना एक माणूस आहे ना झोपू शकतो. इकडे 2 माणसं झोपू शकतात. या साईडला एक माणूस झोपू शकतो. बघा खालच्या साईडला पण तुम्हाला दाखवतो. पहिली वरची साईड पूर्ण दाखवून घेतो. लाईट वगैरे मस्त इथे लावलेली आहे. सुंदर अशी गाडी आहे बघा. तर मित्रांनो फायनली आहे ना आपण सीटवरती आलो आहे आणि मस्त इथे ना झोपलो निवांत. आणि इझिली आहे ना इथे 2 माणसं आरामात झोपू शकतात. 2 माणसांची सीट आहे इकडे झोपायसाठी. एका साईडला आहे ना तुम्ही दाखवतो तुम्हाला इकडे या साईडला सिंगल सीट आहे स्लिपिंग सीट. खालच्या साईडला पण आणि ही जी साईड आहे या साईडला डबल सीट आहे स्लिपिंगसाठी. तिकडनं पुढे कुठे स्टॉप असतं आपले जसे बुकिंग असेल त्याच्यावर डिपेंड आहे. बुकिंग आहे त्यावर प्रत्येक स्टॉपला आता आपला रूट असं म्हणायला गेलात ना वेळासपासून तर अगदी विरारपर्यंत. नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो आज जातोय आपण मुंबईमध्ये ना कामानिमित्त चाललो आपण नेहमी आहे ना जाताना आहे ना आपण ST महामंडळ किंवा ज्या आपल्या प्रायव्हेट बसेस असतात ना त्याने आपण जात असतो. पण आज आहे ना आपण मंडणगड तालुक्यामधील पहिलीच आपली स्लीपर बस त्या स्लीपर बसने आज आपण प्रवास करणार आहोत. आणि ही जी स्लीपर बस आहे ना आपण गावावरून सुटणार आहोत. आपण जाणार आहोत ते म्हणजे शिपोळेवरून आहे ना आपण डायरेक्ट जाणार आहोत सायनला उतरणार आहोत. तर आज आहे ना तुम्हाला काही जर्नी असणार आहे, आपला प्रवास कसा असणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला आता तुम्हाला जातो आपण. माझा भाऊ वाट बघतोय गाडीजवळ. गाडीने आहे ना आपल्याला पहिले शिपोलला जायचं आहे कारण ती गाडी आहे ना स्लीपर बस ती वेसवीला येते. पण आज जास्त सीट नसल्यामुळे ना ते आपल्याला शिपोलला जावं लागणार आहे. तर चला दाखवतो आपला कसा प्रवास असणार आहे तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती ना व्हिडिओच्या आतमध्ये भेटणार आहे. किती तिकीट असणार आहे, कुठून बस सुटते, ही सर्व तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर चला आता आपल्याला गाडीने आपल्याला पहिले शिपोलमध्ये जायचं आहे. चला बघा आज आपल्याला सोडायला कोण येतं माहिती आहे काय? रुद्राक्ष येतोय गाडीवरती. रुद्राक्ष आणि मंथन आहे. आपण गाडीवरती आपल्याला सोडायला येतात शिपोलेपर्यंत आहेत. मंथन कधी आलास मुंबईवरून? आज आलास ना. त्यांच्याकडे मग पूजा आहे ना त्यामुळे आजच आला आहे. तर चला गाडीवरती बसून जाऊया आपण. आता वेसवी रोडला आलो आहे आणि तुम्हाला ना आपली जी गाडी आहे ना जाखमाता ट्रॅव्हल्स म्हणून आहे ती गाडी रोज आहे ना या इथे थांबते पोलीस स्टेशन जवळ. इकडे पोलीस स्टेशन आहे आतमध्ये आणि इकडे बाहेर आहे ना ही दररोज थांबते. डेली सर्व्हिस आहे इकडनं. आपल्या डेली मुंबईला सुटतात गाड्या इकडनं जाखमाता ट्रॅव्हल्स. तर आपल्याला आता शिपोलला जायचं आहे. तर आता आपण पुढे जाणार कारण आज इकडे आलेले नाही आहे कारण पॅसेंजर नसल्यामुळे इकडे आली नाही. बघा ही आपली गाडी आहे इकडनं आता सुटणारी. गाडीजवळ आपण आलो आहे. आपल्यासोबत इकडे मंथन होता, इथे हृदय आहे आणि इकडे मंथन आहे. तर ही आपली गाडी आहे. इकडनं आता आपण ट्रॅव्हलिंग करणार आहोत जाखमाता ट्रॅव्हल्स. गाडीजवळ आपण आलो आहे मित्रांनो इकडे आणि गाडी इकडनं ना आता सुटणार आहे ना. आपल्यासोबत सनी पण आहे. सनी कुठं चालला आहेस? कशाला रे? खेळायला मॅचीला. आणि आपण पण आहे ना मॅचीला चाललो आहे. सनी पण मॅचीला चालला आहे आणि दोघं पण आहेत ना आपण जाखमाता ट्रॅव्हल्स आहे ना त्याच्यामधून आपण हे करणार आहोत प्रवास करणार आहोत. आणि मेन म्हणजे ना मंडणगडहून ना आपला मित्र पण येणार आहे. तुम्हाला दाखवतो कोण येणार आहे तो. तर चला आतमध्ये पहिले गाडीमध्ये बसून घेऊया आपण. तर सुंदर अशी स्लीपर गाडी आहे मस्त की मोठी. तुम्हाला आतमध्ये एंट्री करून दाखवतो पहिले. तर इकडे आपला सागर दादा आहे. सागरदा काय रोज कुठून सुटते गाडी? इकडनं सुटते रोज आपली गाडी वेशवीतून सुटते. 8:30चं टायमिंग आहे वेशवीतला. हां अजून 8 वाजता वेळाचं टायमिंग केलं आपण. 8 साडेआठ पर्यंत आपण गाडी पाठवून ती माणसं आपण तिथे बोलवून घेतो वेशवीत. म्हणजे छोटी गाडी जाते आणायला? छोटी गाडी जाते कारण मोठी गाडी वेशवी बानकुट आणि वेळा असलेला जात नाही. हां तर रस्ता अरुंद आहे आणि गाडी आपली मोठी आहे डबल डेकर त्याच्यामुळे ती गाडी तिकडे जात नाही आपली. मग दुसरी छोटी गाड्यांचे आपण नियोजन करतो. तिकडची माणसं आपण वेशवीला बोलवून घेतो. तर दादाकडनं आपण थोडक्यात माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण तुम्हाला कुठून गाडी कशी जाते ना दादा नंतर थोड्या वेळेला तुम्हाला सांगेल. तर आतमध्ये आपण तुम्हाला एंट्री करतो तुम्हाला दाखवतो. बघा स्लीपर गाडी आहे ना मंडणगड तालुक्यामधली ना पहिली स्लीपर गाडी. बघा किती मोठा स्पेस आहे. इकडे आरामात आहे ना एक माणूस आहे ना झोपू शकतो. इकडे 2 माणसं झोपू शकतात. या साईडला एक माणूस झोपू शकतो.
बघा खालच्या साईडला पण तुम्हाला दाखवतो. पहिली वरची साईड पूर्ण दाखवून घेतो. लाईट वगैरे मस्तपैकी लावलेली आहे. सुंदर अशी गाडी आहे बघा, मोठी आहे. पाठीमागे पण एक माणूस झोपू शकतो आरामात. जबरदस्त स्लीपर गाडी आहे ही. मंडणगड तालुक्यामध्ये ना आपल्या बानकोट साईडला पहिलीच गाडी ही तयार झाली आहे ही बघा. आणि या खालच्या साईडच्या पण तुम्हाला दाखवतो हे बघा, खालच्या साईडून बघा. आरामात आहे ना इकडे सर्वजण आपण झोपू वगैरे शकतो मस्त एक निवांत. इकडे आपण वरती आता हे करणार आहोत, वरती पण तुम्हाला दाखवतो. तर आता गाडी आहे ना इकडनं सुट्टी आहे शिपोलेमधून आपल्याला जायचं आहे ते म्हणजे मंडणगडला आपला मित्र पण येणार आहे. गाडी आता सुट्टी आहे इकडनं. गाडी आहे ना ती आपल्या आता सुटलेली आहे शिपोलेमधून. आता आपली शिपोलेमधून गाडी सुटलेली आहे आणि सागरदा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय. दादा आपला रूट कुठला असतो तुम्हाला सांग. आता ही गाडी आता वेस्टीमधनं सुटल्याच्या नंतर वेस्टीला गाडी 8:30ला सुटते. हां चिपळूणला टायमिंग आहे 8:45 ते 9चं टायमिंग आहे. त्या टायमातच आपण चिपळूणतून निघालो. हां कुंडळीचं टायमिंग 7-8 मिनिटं जातात वरती. मी 9-10 वाजेपर्यंत गाडी तिथे असते. 9:30 वाजेपर्यंत गाडी देवाऱ्यामध्ये असते. त्याच्यानंतर पुढे 9:45 वाजेपर्यंत गाडी पाचगाव फाट्यावरती, 10 वाजेपर्यंत गाडी तुळशीमध्ये असते. तुळशी किंवा पुढे मंडणगड आणि 10:15ला गाडी बरोबर मंडणगडातनं आपली पुढे प्रस्थान. मग तिकडनं पुढे कुठे स्टॉप असतं आपले जसे बुकिंग असेल त्याच्यावर डिपेंड आहे. बुकिंग आहे त्यावर. प्रत्येक स्टॉपला आता आपला रूट असं म्हणायला गेलात ना तर वेळासपासून तर अगदी विरारपर्यंत. म्हणजे कसं वेळास, वेशवी, शिपोळे, उमरोली, गोकुळगाव, गळशीवटा, देवारे, पाचरळ, पूर्ण आहे काले, तुळशी, मंडणगड, दुधरोळी, शेनाळे, चिंचाळी, मापरा, आंबेत, मानगाव, कोलाड, इंदापूरपर्यंत आपण बुकिंग घेतो. आणि त्यानंतर डायरेक्ट लास्ट स्टॉप कुठला विरार. आपलं स्टार्टिंग ड्रॉपिंग पॉईंट असतो पनवेल. पनवेलपासून जे सुरू होतं हायवे टू हायवे. जसं पनवेल आहे, पुन्हा कळंबोली, कामोटे, खारघर आहे, बेलापूर, पुन्हा पुढे सायन, दादरचे 2 पॉईंट आहेत. दादर सर्कल आणि दादर प्लाझा. हे 2 पॉईंट आपण नवीन ॲड केले जातात. याच्या आधी फक्त गाडी आपली सायनवरून हॉस्पिटलवरून राईट मारायची किंवा सायन स्टेशनच्या राईट मारली. सायन स्टेशन तिथला रस्ता बंद असल्यामुळे हा नवीन रस्ता आपण ॲड केला आहे. त्याच्या पुढे बँड्राच्या नंतर सांताक्रूजला खाली ब्रिजच्या खाली गाडी जाते. प्रत्येक ब्रिजच्या खाली जायचं आहे. म्हणजे डिपेंड आपण सिच्युएशन त्यावेळेची ट्रॅफिक असेल नसेल ब्रिजच्या खाली टाकतो गाडी. येताना पण तशाच प्रकारचं असतं. अंधेरी, बोरवली, दहिसर, डायरेक्ट नालासोपारा, वसई, नालासोपारा, विरार. ओके. म्हणजे आपल्याला कधी जर यायला झालं तर आरामात आपण येऊ शकतो की गाडी आपली प्रत्येक ठिकाणी हायवेच्या ठिकाणी थांबते. आणि आपण बुकिंग करायचं असलं तर कशा पद्धतीने बुकिंग करू शकतो. बुकिंग करत सध्या आपले कॉन्टॅक्टवरती चालू आहे. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी देतोच. कॉन्टॅक्ट नंबर आपण स्क्रीनवर मित्रांनो दाखवतो तुम्हाला. आणि रेड बसचं चालू करायचं आहे. सीझन असल्यामुळे आम्ही रेड बसवर तेवढ्या प्रमाणात बुकिंग रेड बस होईल अशी अपेक्षा ठेवतो. म्हणजे या महिन्याच्या आतमध्ये होऊन जाईल. प्रोसेसमध्ये होईल आठवड्याभरामध्ये त्या गोष्टी ते पण होऊन जाईल. ही गाडी पहिल्यांदाच चालू झाली. मंडणगड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच असेल ना दादा. पहिल्यांदाच आहे. अजूनपर्यंत स्लीपर बस अजूनपर्यंत मंडणगड तालुक्यात नाही ना. आपण स्टार्टअप केलं. म्हणजे दापोलीमध्ये वगैरे सुटतात. दापोलीमध्ये वगैरे सुटतात. तो मंडणगड मोठी सिटी आहे इकडे दापोलीमध्ये बघायला गेलं तर. हां पर्यटक व्यवस्था तिकडे भरपूर प्रमाणात. आपल्याकडे पण पर्यटक आहेत. अद्याप आपल्या लोकांना माहिती नाही. नवीन गोष्ट अशी की आपण एक नवीन प्रकारची सुविधा देतोय लोकांना जी अद्याप लोकांपर्यंत ही पोचली नव्हती. लोक बसून जायची, बसून यायची, तर त्रास व्हायचा. काहीतरी वेगळं करावं आपण म्हणून ही गाडी आपण स्लीपर घेतली. बघा सर्वात बेस्ट म्हटलं ना माझ्या मते तरी. कारण मी आज प्रवास करतो आणि आज प्रवास करताना मध्ये आतनं जेव्हा एंट्री मारली ना तेव्हा एवढा लुक चांगला आहे ना गाडीचा आणि पूर्ण कम्फर्टेबल आहे. तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. आपण जेव्हा स्लिपिंग करू ना तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं आरामात आपण इझिली बसू शकतो, त्याच्यामध्ये झोपू शकतो. आपण त्याच्यामध्ये काय नाश्ता असतो ना तो व्यवस्थितरित्या पण करू शकतो.
अशी कम्फर्टेबल अशी गाडी आहे. तर आता आपला प्रवास सुरू झाला आहे. हे बघा आपण आहे ना आता पाचर फाट्यामध्ये येऊन पोचलो. मंडणगड तालुक्यामध्ये पाचर फाट्याने तिथे येऊन पोचलो. आणि या साईडला इकडे बघा आपल्या आंब्याचा रत्नागिरी हापूस आहे ना, आंबा आहे इकडे तयार झालेला आहे. आणि हा रत्नागिरी हापूस आंबा आहे ना, ते देखील आपण आहे ना पेट्या वगैरे असल्या ना तर मुंबई साईडला जर कोणाला द्यायच्या असल्या ते देखील आपण न्यायचं काम करतो. इकडे बघा तुम्हाला दाखवतो. आतमध्ये पहिले डिक्कीमध्ये टाकून घेणार आहोत आपण. इकडे आंब्याच्या पेट्या आहेत. ते दादा आले आंब्याचे पेटे घेऊन आहेत. तुमची काही वस्तू असेल ना ती पण तुम्ही मुंबईमध्ये जर कोण माणूस जर गाडीजवळ आणायला येत असेल तर त्याच्यामध्ये देखील आपण आहे ना आंब्याचे पेटे असतील किंवा कुठल्या बॅगी असतील किंवा कुठलं काय असेल तर ते आपण इकडे आतमध्ये बघा. इकडे स्पेस आहे मस्त इकडे. आता आपण आतमध्ये तिकडे ठेवणार आहोत. इकडे बरीच जागा आहे इकडे आतमध्ये. इथे सर्व सामान वगैरे आहे ना ठेवलं जातं. कोणाचे पेटे असतील, आंब्याच्या बॅगेज असतील, मोठमोठ्या बॅगे असल्या ना पिशव्या तर याच्या आतमध्ये आपण इकडे ठेवलं जातं. आणि या साईडला पण इकडे आहे. सनी दोन्ही साईडला असतं हे असं, दोन्ही साईडला असतं ना ठेवण्यासाठी. काय लगेज वगैरे असतील ना सामान वगैरे ते सर्व ठेवण्यासाठी दोन्ही साईडला. या साईडला पण आहे ना तसं त्या साईडला पण असणार आहे तिकडे पलीकडे. इकडे आंब्याच्या पेट्या पहिले भरून घेतो आणि इकडनं आता पाचर फाट्यावरनं गाडी आता सुटणार आहे. आंब्याच्या पेट्या भरून घेतल्यात आपण. चला गाडीमध्ये जायचं आता आतमध्ये. इकडनं आपल्याला निघायचं आहे. कोकणामधून ही सुटणारी आपली पहिलीच मंडणगड तालुक्यामधील स्लीपर गाडी. ज्या गाडीतून आपण प्रवास करत होतो ती गाडी जशी जशी घाटातून जात होती आणि नागमोडी वळणं घेत होती त्या नागमोडी वळणातून आपण या गाडीत बसून प्रवास करत होतो. तो प्रवास जणू काही सुंदरच असा वाटत होता, कारण पहिल्यांदा स्लीपर गाडीतून प्रवास केल्याचा अनुभव काही वेगळाच जाणून येत होता. नागमोडी वळणातून प्रवास करत असताना कधी आपली गाडी मंडणगडला येऊन पोचली हे देखील आपल्याला समजलंच नाही. गाडी आहे ना आपली मंडणगड स्टँड इकडे आलेली आहे. आणि या साईडने इकडे पट्टू पण येतोय. पट्टू पण आलाय. बघूया पट्टूला कशी वाटते गाडी. मॅच खेळायसाठी जातोय. फेमस बॅट्समन आहे म्हणा. हा फेमस बॅट्समन पट्टू. ही बा आपली गाडी. ही बा सीट कुठे पण राहू शकते. इथे राहायचं तिथे राहायचं तिथे राहा. कशी वाटते गाडी पण. एक नंबर आहे. एक नंबर ना. झोपायला वगैरे मस्त आहे ना. एक नंबर. पट्टूला पण गाडी आवडली. आता मंडणगडमधून ना आपण बाहेर निघालो आहे आणि हायवे आहे बघा इकडे. आत्ताच नवीन आता काम झालं का रोडचं. काम चालू आहे काय. आता मंडणगडमधून ना नवीन आपल्याला रस्त्याचे पण अपडेट बघायला भेटतात. मोठा असा ना रोडचं पण आता काम झालेलं आहे. कॉन्क्रीट रस्ता मस्त केलेला बघा. गाडी एकदम स्मूथ जाते ना. आता पहिले ह्या गाडी या रोडला बरोबर चालायची नाही ना. रस्ता होते आणि खड्डे होते रस्त्याला. आता तर व्यवस्थित प्रवास होतोय. गाडीतून प्रवास करताना सुद्धा काही वाटत नाही. धक्के मिळत आणि गाडी एअर सस्पेन्शन असल्यामुळे काहीच जाणवत नाही की गाडी प्रवास चालू आहे. आणि ह्या गाडीमध्ये आता दणका वगैरे बसण्याचा काय प्रश्न येत नसेल ना. एअर सस्पेन्शन गाडी आहे ना. हां हां. त्या गाडीला मागे असे खाली एअर सस्पेन्शन असल्यामुळे पहिले पाटा गाडी असते ते आपटते. बलून आहेत गाडीला खाली त्याच्यामध्ये फक्त अशी वर खाली ते होते. जम्पिंग असली तरी सुद्धा मला जाणवत नाही किती गाडी आपटते. तर खड्डा बिड्डा आला ना तरी गाडीमध्ये काय वाटत नाही. पूर्ण कम्फर्टेबल वाटतं बसल्यासारखं. आणि आता असे रोड चांगले होत चालले आहेत ना त्यामुळे आणखीन प्रवास करायला मजा वाटते. गाडीचा स्पेस बघा किती मोठा आहे. आणि स्लिपिंग सीट बघा भरपूर मोठे असे स्लिपिंग सीट आहेत. आरामात आपण झोपू शकतो याच्यामध्ये. मंडणगड तालुक्यामधली पहिलीच गाडी आहे स्लीपर गाडी. तर मित्रांनो फायनली आहे ना
आपण सीटवरती आलो आहे आणि मस्त एक ना झोपलो निवांत. आणि इझिली आहे ना इथे 2 माणसं आरामात झोपू शकतात. 2 माणसांची सीट आहे इकडे झोपायसाठी. एका साईडला आहे ना, तुम्ही दाखवतो तुम्हाला इकडे, या साईडला सिंगल सीट आहे, स्लिपिंग सीट. याच्या साईडला पण, आणि ही जी साईड आहे या साईडला डबल सीट आहे स्लिपिंगसाठी. पूर्ण कम्फर्टेबल गाडी अशी. आणि तुम्ही आहे ना, मुंबईवरून गाडी ही विरारमधून सुटते आणि येथे लास्ट स्टॉप आहे ते म्हणजे वेळास ठिकाणी येते. आणि गावावरून जायचं असेल तर आपली वेसवीवरून गाडी सुटते, ते वेसवीवरून डायरेक्ट विरारपर्यंत गाडी जाते. तर कोणाला यायचं असेल मंडणगड तालुक्यामध्ये, आपले जेवढे सबस्क्रायबर फॅमिली बघत असेल तर पूर्ण कम्फर्टेबल गाडी आहे. आणि विषय एक असा आहे ना की आपल्याला ना इथे ही नॉन AC गाडी आहे आणि लवकरात लवकर आपल्याला अपडेट काही चेंजेस बघायला भेटतील, कारण आताच नवीनच स्टार्ट केली आहे. आणि थोड्या दिवसांनी आपल्याला अपडेट बघायला भेटेल. AC पण चालू करतील थोड्या दिवसांनी, आपल्याला भविष्यात बघायला भेटेल. आणि या साईडला तुम्ही बघाल ना, इकडे आपण खिडकी पण आहे या साईडला. या साईडला खिडकी पण ओपन करू शकतो आरामात. मस्त की वारा येतो खिडकी ओपन केल्यावरती. तर कम्फर्टेबल पूर्ण गाडी आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉल करा. आता सध्या तरी कॉल केलं ना तर रजिस्ट्रेशन होतं आणि थोड्या दिवसात तुम्हाला अपडेट, म्हणजे वेबसाईट आहे ना redbus.com, या .comवरती सुद्धा ना लवकरात लवकर ह्या महिन्याच्या आतमध्ये आहे ना बुकिंग चालू होणार आहे. ती बुकिंग जर चालू झाली ना, तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावरती बुक केल्याच्यानंतर तुम्हाला सीट नंबर येणार. त्या सीटमध्ये, गाडीमध्ये गेल्यानंतर त्या सीटवरती तुम्ही आरामात इझिली झोपू शकता, खाऊ शकता, जेवण करू शकता, स्लिपिंग करू शकता. मस्त आहे की काही टेन्शन नाही आणि कम्फर्टेबल पूर्ण गाडी आहे. आणि या साईडला स्पेस बघा किती आहे बघा, भरपूर मोठा असा स्पेस आहे गाडीमध्ये. 2 माणसं आरामात झोपू शकतात. जबरदस्त मोठी गाडी आहे. मंडणगड सिटी सोडून आहे ना तर आपण हायवेला लागलो आहे. हायवे मंडणगड मुंबई गोवा. आता हायवेला थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत. तर तुम्हाला ना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली, ही जी गाडी सुटते ना, ही गाडी मंडणगड तालुक्यामधील वेळास गावामध्ये सुटते. आणि तुम्हाला मित्रांनो सर्वांना माहितीच असेल, वेळास गाव आहे ना हे कासव महोत्सव याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि हे कासव महोत्सव आहे ना डिसेंबरपासून ते मे महिन्यापर्यंत ना कासव महोत्सव चालतो. आणि खूप दूरवरून आहे ना, मुंबई असेल, पुणे असेल, विदेशातून देखील पर्यटन आहेत ना, पर्यटक इकडे वेलास गावामध्ये येत असतात हे कासव महोत्सव पाहण्यासाठी. कासव महोत्सव म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. कासव महोत्सव आहे ना, जी कासव आहेत, जे मादी कासव, ते अंडी देण्यासाठी ना समुद्राच्या किनारी येतं. ते किनारी आल्याच्या नंतर, जी अंडी घालून झाल्याच्या नंतर, जे तिकडचे टीम असते ना, जी कासव महोत्सव करणारी टीम आहे ना, अंडी आहे ना ती टोपल्यामध्ये भरून आहे ना, जमिनीच्या खालती आहे ना एका सावलीमध्ये त्याचं स्टे असतं. त्या स्टेच्या खालती ज्या टोपलीमध्ये आहेत ना ती जतन केली जातात. आणि ती जतन केल्याच्या नंतर ती अंडी आहेत ना बरोबर 45 ते 50 दिवसानंतर त्याच्यामधून पिल्लं तयार येतात, पिल्लं निर्माण होतात. आणि तीच पिल्लं आहे ना ही समुद्रकिनारी आहे ना ही सोडली जातात. हा अद्भुत नजारा पाहण्यासाठी ना जगभरातून आहेत ना इकडे पर्यटन स्थळ आहेत ना खूप प्रचंड प्रमाणामध्ये डिसेंबर ते मे महिन्यामध्ये इकडे येत असतं. आणि तुम्हाला जर हे कासव महोत्सव पाहायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला ना सर्वात बेस्ट आहे ना आपली जाकमादा ट्रॅव्हलर्स गाडी. आत्ताच नवीन सुरुवात झालेली 1 महिना झाला असेल तर तुम्ही लवकर बुकिंग येऊ शकता. आणि तुम्हाला ना काही टेन्शन नाही, आरामात स्लीपर गाडी आहे ही. स्लीपर गाडीमधून मस्त आहे की निवांत तुम्ही येऊ शकता. आणि दुसरं आहे ना तुम्हाला सांगायचं राहिलं, आपल्याच कासव गावाच्या बाजूलाच आपला बाणकोट किल्ला देखील आहे. आणि बाणकोट किल्ल्याच्या पलीकडे त्या साईडला खाडी पलटल्यानंतर आपल्याला दक्षिण काशी श्री तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर हे तुम्हाला तिकडे पाहायला देखील मिळणार आहे. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला श्रीवर्धन बीच पण आहे. आणि श्रीवर्धनमध्ये आपली सोमदाई देवी असेल प्रसिद्ध, ही पण तुम्हाला ही चांगली पर्यटन स्थळे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला उत्तम अशी गाडी राहणार आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की गाडीमध्ये लवकर बुकिंग करा. आणि ही गाडी सर्वात उत्तम आहे, बेस्ट आहे. तर लवकरात लवकर बुकिंग करून आहे ना तुम्ही या गाडीमध्ये तुम्ही प्रवास करू शकता. आता आपण मापरमध्ये एंट्री केली आहे. इकडे महाड साईडला रोड जायला आहे. आणि आता आपण इकडे बघा आंबेच्या पुलावरून जातोय. आता आंब्याच्या पुलावरती ना आपण एंट्री करू. आणि या
या साईडला आपल्या महाप्रल साईडला रत्नागिरी आहे आणि आता त्या साईडला जाऊन आपण आंबेड साईडला तेव्हा रायगड जिल्हा रायगड आणि रत्नागिरी. तो या साईडला आहे तो म्हणजे रायगड जिल्हा आहे आणि या साईडला आहे तर रत्नागिरी. आपण तिकडनं आता रत्नागिरी जिल्ह्यामधून रायगड जिल्ह्यामध्ये आता एंट्री करतो. या 2 जिल्ह्यांना जोडणारा ब्रिज आहे आंबेडचा ब्रिज. तर आता महाप्रल सोडलं आपण. महाप्रल सोडून पुढे गाडी चालली आता निघाली आहे आणि आता आहे ना आपण थोडा स्टे करतो आहे. मस्त आहे की स्लीपर गाडी आहे, मस्त आहे की झोपायला भेटते आपल्याला. तर थोड्या वेळानंतर आपण हॉटेलला जाऊ ना तेव्हा थोडं काहीतरी खाऊन घेऊ. आणि तिकडे आपल्याला जी मुंबईवरनं येणारी गाडी आहे ना ही गावावरून गाडी सुटते आणि एक मुंबईवरून सुटते. तर ती गाडी पण आपल्याला तिकडे बघायला भेटणार आहे. तर चला तिकडे तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहेत ना. मुंबईवरून देखील एक गाडी ती गावावरून सुटलेली ती पण तुम्हाला दाखवतो मी. मुंबई गोवा हायवेवरती आपण एंट्री केली आणि इकडे माणगावमध्ये पोहोचलो बघा आपण. या साईडला बघा श्रीवर्धन वगैरे साईडला जायला इकडे या साईडला श्रीवर्धन मसला तिकी आणि आता या साईडला इकडे मुंबईमध्ये आपण मुंबई गोवा हायवेवरती आहेत आता. NH66 नॅशनल हायवे, NH66 मुंबई गोवा हायवे. मुंबई गोव्यावरती हायवेला ना इकडे हॉटेल आहे हॉटेल श्री गणेश. हॉटेल गाडी आहे ना आपली. कोणाला जेवायचं असेल नाश्ता करायचा असेल ना ती गाडी इथे थांबते आपली. तर बरोबर किती वाजता गाडी येते इथे बरोबर? 1:15. 1:15 ना. आणि हायवेवरनं गाड्या बघ असल्या सुटतात आहेत. रफ करत गाड्या आहेत ना स्वाड निघून चालल्यात आहेत. आणि गाडी आहे ना आपल्याकडे पार्किंग होते या साईडला. आणि हा मुंबई गोवा महामार्ग नॅशनल हायवे. गाड्या 60 गाड्या चालल्या आहेत. चाय वगैरे घेतली, चाय आणि बिस्किट. चाय प्यायला बसलो इकडे. हॉटेल आहे हायवेलाच लागून हॉटेल आहे गणेश कृपा म्हणून. तर या हॉटेलला बसलो इकडे चहा वगैरे नाही. इथे जे ज्या डेली येणाऱ्या गाड्या असतात ना त्यांचा स्टॉप असतात जिथे ते प्रत्येक असे हे असतात हॉटेल्स असतात. त्या हॉटेलला गाड्या थांबतात त्यांच्या प्रत्येकाच्या. तर आपण हायवेला थांबलो. आपली दुसरी गाडी आहे ते मुंबईवरून आहे आणि चाय पिऊन आहे ना ड्रायव्हर चेंज होणार आहे. जे आता दादा आला ना सागर दादा तो आता मुंबईवरनं जी गाडी येणार ना त्या गाडीमध्ये जाणार आहे आणि मुंबईवरनं जी गाडी येणार ना त्या गाडीमध्ये अंकेशच आहे तो आपल्या गाडीमध्ये येणार आहे परत मुंबईला आपल्याला न्यायला. चला आता गाडी पण येणार आहे थोड्या वेळातच. बघू पहिले चाय पिऊन घेऊ आपण. बघा आपल्या गावाकडून आलेली हे आहे ना लक्झरी ट्रॅव्हल्स स्लीपर गाडी ही आहे जाखमाळे ट्रॅव्हल्स आणि ही मुंबईवरनं आलेली आहे आता. ही मुंबईवरनं आलेली आता आहे जाखमाळे ट्रॅव्हल्स. तर ड्रायव्हर इकडे चेंज होतील. स्लीपर गाडी इकडे. ड्रायव्हर चेंज जाखमाळे ट्रॅव्हल्स. एवढ्या अंकेश दादा पण आला. अंकेश दादा मुंबईवरून गाडी घेऊन आला आहे आणि इकडे सागर दादा आपल्यासोबतच आला आहे. आता इकडनं ड्रायव्हर चेंज होणार आहे. सागर दादा तू आमच्यासोबत येणार ना आपला अंकेश दा मुंबईला आपल्यासोबत येणार आहेत आणि सागर दा गावी जाणार ना परत सागर दा. आता आपण कुठे कुठे जाणार कुठे स्टेशन? आपण सायनवरून बोरिवली विरार ना. आणि ज्या मार्गे आलो त्या मार्गे आता सागर दा तू निघून जाशील ना. थोडक्यात हां आपण दादरपर्यंत आपली सेवा आहे. दादर प्लाझाकडून उतरून आपण बोरिवली विरार आता गाडी
आता दादरचा नोट आता ॲड केलेला आहे. काय दादर हा पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून दादर, का? हां आता दादरला पहिल्यापासून विरार रोड सुटली गाडी हां दादरला जाते पहिली. हां. दादरवरून सायन स्टेशन हां. तिथून डायरेक्ट आपलं वाशी पनवेल गावी. तर आता बघा आपल्या गाड्या आहेत ना इकडनं. एक गाडी आहे ना, ही गाडी आपण ज्या गाडीमध्ये आलो ही गाडी आता मुंबई साईडला निघणार आहे आणि ती गाडी आहे ना ती आता गावी जाणार आहे. दोन्ही पण लक्झरी बसेस, स्लीपर बसेस आहेत दोन्ही पण. दाखमाता ट्रॅव्हल्स. मुंबई गोवा महामार्गावर आहे ना आपण साईडला थांबलेलो. श्री गणेश हॉटेल, मोठं असं हॉटेल आहे इकडे, लक्झरी हॉटेल. इकडे मस्त आहे की आपण आहे ना नाश्ता जेवण बिवण सर्व आपली ड्रिंक्स वगैरे असेल ना त्याची सर्व याची ना व्यवस्था इकडे होते. मोठं असं हॉटेल आहे आणि इकडे आपल्या कोकणात येणाऱ्या ना बहुतेक गाड्या इथे थांबतात. श्री गणेश हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट आणि खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे इकडे या साईडला. आणि इकडे आपल्या गाड्या लागल्यात आता. तर कधी आलात ना तिकडे नक्की करा. जेवण पण एकदम चांगलं असतं आणि जेवण आहे ना ते एकदम फ्रेश जेवण असतं. की असं नाही की अगोदरच बनवून ठेवतात. तुम्हाला जेव्हा लागेल ना तेव्हाच झटपट बनवून देतात आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण भेटतं इथे. आता पुन्हा एकदा ना आपण गाडीमधून आहे ना आता जाणार आहोत, प्रवास करणार आहोत मुंबई साईडला. एक गाडी आहे ना ती पुढे निघून गेली गावाला आणि आता इकडनं आपली गाडी मुंबईला सुटली आहे जायला. गणेश हॉटेलमधून ना गाडी आता सुटली आहे मुंबईला जायला, मुंबई गोवा हायवे. आणि आपला ड्रायव्हर पण चेंज झाला आहे. आपल्या गाडीसोबत आता अंकित झाला आहे. वाशी टोलला का आला आहे असं. इकडे आपल्या आता ना सायन हॉस्पिटलला आपण पोचलो. इकडे आपण उतरायचा. इकडे अंकेश होता. अंकेशचा थँक्यू, मस्त प्रवास झाला. आणि तुम्हाला पण जर प्रवास करायचा असेल ना तर या गाडीमधून प्रवास करू शकता तुम्ही. आतमध्ये बघा मस्त आहे की लक्झरी बसेस सीटेस आहेत. आणि आता आपण सायन हॉस्पिटलला उतरतो. तर आता आपली गाडी जाणार आहे तिकडनं. चल बाय. दाखमाता देऊ ट्रॅव्हल. इकडनं आपण टॅक्सी पकडली. टॅक्सीच्या आतमध्ये बसतो. आतमध्ये टॅक्सीमध्ये बसलो आतमध्ये आणि आता चाललो आहे आपण वडाल्यामध्ये. गुड मॉर्निंग. आपला भाऊ भेटलेला आपल्याला. चालू चला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जीवन दादा आपल्याला न्यायला आलाय आहे. भेटले मित्र फायनली भेटले आणि उद्या जायचं आपल्याला युवा चषक खेळायला. विरारला जायचं आहे.
तर तो पण ब्लॉग येईल आपल्यासमोर. तर मित्रांनो प्रवास आहे ना खूप उत्तम प्रवास झालेला आहे आणि स्लीपर गाडी होती. स्लीपर गाडीमध्ये एवढा कम्फर्टेबल प्रवास झाला आहे ना भरपूर, कारण आपण मस्तपैकी आरामात झोपून पण आलो आणि कम्फर्टेबल एकदम. म्हणजे गावाला जायचं असेल ना तर तुम्हाला पद्धतशीर स्लीपर गाडीचा प्रवास करणं ना एकदम बेस्ट आहे, कारण कुठलाही त्रास होत नाही, कमरेला त्रास किंवा बसायचा त्रास, पूर्ण आरामात आपण स्लीप करू शकतो, म्हणजे झोपू शकतो. तर मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय मित्रांनो.